जीवा भावाचा आणि पारशी भावाचा खयाली पुलाव. भारी नाव आहे ना, जेवण पण भारी असेल. ऐका ना, या असली हॉटेलला लई महाग असतात. एक काम करूया का, आपण घरी जाऊया, मी काहीतरी बनवते ते खा. ते काम करूया, तुम्ही बनवा मी खाती. नाही नाही, थोडं खाऊया ना. लई महाग असेल. इंटरव्ह्यूला आलात का? हा, इंटरव्ह्यूला आले ना शेफ बनायला. शेफ नाही नाही, जेवण जेवण बनवायला आले ना. जेवण बनवायला नाही, जेवायला आलोय. जेवायला? पण हॉटेल तर बंद आहे, ते काय बोर्ड लागलाय. जेवण बनवायला कोण नाही आज. बघितलं, चला आता घरी चला, मी घरी काहीतरी बनवते ते खाऊया. नाही नको, घरी पोचायला वेळ लागेल ग. काहीच नाही का खायला? म्हणजे थोडं पण चालेल, खूप भूक लागली हो. आता काय, आज तर काहीच नाही पिठलं भाकरी चालेल तुम्हाला? नाही. हो चालेल. हा हा ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी बनवून आणते आणि देते. हा ओके. मी खा. थोडंच खाणार आहे ग. आणि आपण कुठे असं रोज रोज हॉटेलात येतो. ते नवरा बायको डेटवर जातात ना, आज तस नाही. डेटचं राहू द्या, पण पैशांचं लक्षात असू द्या. हा चल लवकर. हो. ए पोरा, 2 नंबर टेबलवरती फडका मार रे, आणि 3 नंबरला 2 चहा दे. वाह 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 वाह, हा एकदम आपल्या गल्ल्याची आठवण झाली. बाई किती दिवस बोललोच नाही हे. बाई आता मला जस्ट एक लक्षात आलंय. मैंने आज तक तुमसे कुछ नहीं मांगा बाळूशे. काय सांगतो? लहानपणापासून मला ऑर्डर देतोस त्याचं काय? फिर कैसे कुछ नहीं मांग गया? अरे तसं मांग्या नाही, ते तुमचं हॉटेल आहे म्हणून ऑर्डर देतो, पण दुसरं काही कुठे मागितलंय? हो, मग दरवर्षी गणपती आणि दहीहंडीला वर्गणी मागतोस त्याचं काय? हो बाळूशेठ, बाळूशेठ, अहो त्याच्यासाठी आपण स्वतः येतो. अहो भाई कुठे येतात, एवढे बिझी असतात ना ते. तेच ना. आणि आता जे आहे ना ते प्रोफेशनल डिमांड. अरे बापरे, म्हणजे तुला गल्ल्यावरचं ऍडव्हान्स ट्रेनिंग वगैरे हवाय की काय? नाही 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 भाई, ते तसलं काही नाही. हा ते ट्रेनिंग झालंय भाई. हॉटेल सिटीच जरा मदत पाहिजे. मग बोल ना, काय पाहिजे मदत? बाळूशेठ, आपलं हॉटेलचे 12 वाजलेत. हो बाळूशेठ, फुल 12 वाजले, फुल 12. हॉटेलमध्ये जेवायला खूप माणसं येतात भाई, पण उपाशी पोटीच निघून जाते. हो बाळूशेठ, उपाशी पोटी निघून जात आहेत. हे असं चक्कर येऊन पडतायत. बाळूशेठ, हॉटेलमध्ये सगळं आहे आपल्या, पण किचन मध्ये जेवण बनवणारा माणूस नाहीये. हो, कुणीच नाहीये बाळूशेठ, कुणीच नाहीये. हे असं किचन मध्ये ना अशी जळमट लागली आहेत. अहो खंडर झालंय बाळूशेठ. बापा, तू प्रीतमची गाणी खूप ऐकतोय का आजकाल? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.